आटपाडीतील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या त्या नराधमावर प्रशासनाने कडक कारवाई करावी, अन्यथा तो जामिनावर सुटला तर त्याला आम्ही घरातून बाहेर काढून चौकात मारू, असा इशारा माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांनी दिलाय। आटपाडी शहरातील शाळकरी मुलीला जबरदस्तीने अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आलेत। या प्रकरणी संशयित संग्राम देशमुख आणि त्याचा साथीदार सुमित्रा लिंगरे याला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी आटपाडीत सर्वपक्षीय आणि नागरिकांनी बंद पुकारून धडक मोर्चा काढून निषेध व्यक्त केलाय। आटपाडीत सर्व व्यवहार बंद ठेवून धडक मोर्चात महिला, शालेय विद्यार्थिनी, सर्वपक्षीय नेते मंडळी यांच्यासह नागरिकांनी झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करत घोषणा दिल्या। आटपाडी धडक निषेध मोर्चावेळी तहसीलदार सागर ढवळे यांनी मोर्चात सहभाग घेऊन निवेदन स्वीकारलं आणि आरोपीला कडक कारवाई करण्यासाठी आश्वासन दिले। आटपाडी तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे। संग्राम देशमुख याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। संविधान कसे वाचायचे आणि किंवा नाही हे वकील करत असतात। वकील संघटनेने याबाबत पुढाकार घ्यावा, अन्यथा शासकीय वकील उभा करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे। तरी सुद्धा सदर आरोपी देशमुख जामिनावर सुटला तर आम्ही घरातून बाहेर काढून चौकात मारू। कोणत्याही जाती धर्मात अशा अत्याचाराचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांनी दिलाय। सांगली शहरातील मुख्य रस्त्यावर खड्डे पडण्याचे प्रकार अजूनही थांबलेले नाहीत। शहरातील राजश्री शाहू महाराज मार्ग रस्त्यावर दिगंबर मेडिकल जवळ पुन्हा 20 फुटाचं भगदाड पडले। या विरोधात लोकहित मंचच्या वतीने जोरदार निदर्शने करत महापालिकेचा निषेध केलाय। 4 ऑक्टोबरला सांगलीत नितीन गडकरी येणार आहेत, त्यांच्याकडे रस्त्यांचं ऑडिट व्हावं अशी मागणी लोकहित मंचच्या वतीने करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी सांगितले। सांगली शहरातील मुख्य रस्त्यांवर गेल्या 4 महिन्यांपासून भले मोठे खड्डे पडत आहेत। या खड्ड्यांची दुरुस्ती अद्याप पूर्ण होत नाही, तोपर्यंत नव्याने आणखी खड्डे पडू लागले। 100 फूट येथील दिगंबर मेडिकल, अहिल्यादेवी होळकर चौकासह 6 ठिकाणी मोठे खड्डे पडले। त्यामुळे सांगली शहरातील मुख्य रस्त्यांच्या गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। 6 महिन्यांपूर्वीच कोट्यावधी रुपये खर्च करून 100 फुटी रस्ता करण्यात आलाय, पण या रस्त्याचं निकृष्ट काम सुरू असल्याची तक्रार आयुक्तांकडे केली होती। आयुक्तांनी अभियंत्यांना कामाच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या, त्याकडे अभियंत्यांनी दुर्लक्ष केलं। त्यामुळे या रस्त्यावर 3रा खड्डा पडलाय। बांधकाम विभागात केवळ टक्केवारीचा बाजार सुरू आहे। आतापर्यंत महापालिका क्षेत्रात 6 खड्डे पडलेत, याचा निषेध लोकहित मंचच्या वतीने करण्यात आलाय। 100 फुटी परिसरामध्ये नागरिकांनी आणि विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या विरोधात घोषणाबाजी केली। कमिशन घ्या आणि खड्डा पाडा असा जोरदार घोषणाही देण्यात आल्या। महाविद्यालयीन युवक युवतींना रोजगारक्षम बनवण्याच्या दृष्टीने राज्यातील 1000 महाविद्यालयांमध्ये कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत आचार्य चाणक्य कौशल विकास केंद्र स्थापन करण्यात येत आहे। राज्यातील अशा 1000 केंद्रांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज वर्धा येथे आयोजित कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले। यामध्ये सांगली जिल्ह्यातील 25 महाविद्यालयातील आचार्य चाणक्य कौशल विकास केंद्रांचा समावेश आहे। या कार्यक्रमाचं प्रक्षेपण जिल्हास्तरीय कार्यक्रमाच्या ठिकाणी वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड सेंटर, पानलेसवाडी, सांगली येथे करण्यात आले। जिल्हास्तरीय कार्यक्रमाच्या ठिकाणी जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता, प्राचार्य डॉक्टर रावसाहेब येल्लट्टी, ट्रेनिंग प्लेसमेंट अधिकारी डॉक्टर भगवान पाटील यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सांगली जिल्ह्यात 25 आचार्य चाणक्य कौशल विकास केंद्रे स्थापन करण्यात येत आहेत। निवडण्यात आलेल्या सर्व महाविद्यालयांसमवेत सामंजस्य करार करण्यात आलेला आहे। केंद्र शासनातील विविध विभागांतर्गत कौशल्य विकास प्रशिक्षणाशी निगडीत सर्व योजना आणि कार्यक्रमांखाली निधीची सांगड घालून एकात्मिक अंमलबजावणीद्वारे कार्यप्रवण वयोगटातील उमेदवारांचा व्यावसायिक कौशल्य विकास, कौशल्य वर्धन आणि पुनर्कौशल्य विकास करण्यात येत आहे। यासाठी आचार्य चाणक्य कौशल विकास केंद्रांची स्थापना करण्यात येत आहे। शिवसेना उभाटा पक्षात सामान्य कार्यकर्त्यांना संधी दिली जात आहे। धन दांडिया कार्यकर्त्यांना संधी पदे दिली जातात, त्यामुळे उभाटा गटाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेने गुंठेवारी समिती बरखास्त केली, तर नव्याने सामान्य जनतेसाठी जय हिंद गुंठेवारी सेनेची स्थापना केली असल्याची घोषणा संस्थापक अध्यक्ष चंदन चव्हाण यांनी केली। ते म्हणाले, 1994 पासून गुंठेवारी क्षेत्रातील नागरिकांसाठी राज्यातील 27 जिल्ह्यांमध्ये काम करत आहे। गुंठेवारीतील अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले, शासनाला कायदे करण्यास भाग पाडले। या कामाची दखल घेत शिवसेना उभाटा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना गुंठेवारी समितीच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे। भविष्यात पक्षात चांगली संधी देण्याची ग्वाही त्यांनी दिली होती, पण पक्षाने संधी दिली नाही। उद्धव ठाकरे यांचे निर्णय चांगले असतात, पण त्यांच्यासोबत असलेल्या बगल बच्चांनी मला डावलून अनेक धन दांडग्या लोकांना पदे दिली, त्यामुळे उभाटा गटातून बाहेर पडत शिवसेना गुंठेवारी समिती बरखास्त केली आहे। जय हिंद गुंठेवारी सेनेची स्थापना केली असून समितीच्या माध्यमातून
माध्यमातून राज्यभर काम केलं जाईल. भविष्यात सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सेनेच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. राज्यातील कार्यकर्त्यांचा लवकरच एक मेळावा पुणे येथे घेण्याचा विचार आहे. याची तारीख लवकरच जाहीर केली जाईल. शिवाय विधानसभेच्या निवडणुकीत उतरायचं की नाही याचा निर्णय निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर बैठक घेऊन जाहीर करू, असे चंदन चव्हाण यांनी स्पष्ट केले. यावेळी नईम शेख, सुरेश टेंगले, महेश मासाळ, सतीश देसाई, गजानन हंकारे, अझहर पखाली आदी जण उपस्थित होते. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात असणाऱ्या अंत्री गावामध्ये आज सकाळी नागरिकांना नाल्यात भली मोठी मगर आढळल्याने खळबळ उडाली. अंत्रीमध्ये आज सकाळी वाकुर्डे येथील नागरिक कामावर निघाले होते. पहाटे 4 वाजता त्यांना रस्त्यावर मगर दिसली. त्यांनी तिथल्या नागरिकांना सांगितलं. त्यानंतर गावातील ग्रामस्थ जमा झाले. मगर रस्त्याकडेला नाल्यात गेले. यावेळी ग्रामस्थांनी वनाधिकाऱ्यांना फोन केला. त्यानंतर वन अधिकारी घटनास्थळी आले आणि तब्बल 1 ते 1.5 तास रेस्क्यू केल्यावर नाल्यात लपून बसलेली मगर बाहेर काढून नेण्यात आली. वन विभागाच्या पथकाने या मगरीला पकडून नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. शिक्षक हा समाजाचा कणा आहे. स्वतःच्या मुलाप्रमाणेच विद्यार्थ्यांना अतिशय काळजीपूर्वक आणि मनापासून शिक्षक शिकवतात. आई वडिलांइतकेच शिक्षक महान असतात. पालक मुलांना जन्म देतात तर विद्यार्थ्यांचं चारित्र्य आणि भविष्य घडवण्याचं काम शिक्षक करतात. तसेच माणिक गोतपागर हे एक आदर्श शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ता आहेत. शिक्षक दिनी सेवानिवृत्त समारंभ हाच मोठा बहुमान असल्याचे अध्यक्षीय मार्गदर्शनात आमदार अरुण अण्णा लाड यांनी उद्गार काढलेत. चिंचणी अंबक येथील श्री शिवाजी हायस्कूल येथील माणिक गोतपागर यांच्या सेवापूर्ती सत्कार समारंभ कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. पुढे बोलताना लाड म्हणाले, भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक आदर्श शिक्षक होते. एक शिक्षक ते देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपती पदापर्यंतचा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. समाजाचा आणि देशाचा विकास हा केवळ शिक्षक देत असलेल्या शिक्षणाच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो. म्हणून शिक्षक हे केवळ पुस्तकी ज्ञान शिकवत नाहीत तर विद्यार्थ्यांना जगण्याची कला शिकवत असतात. माणिक गोतपागर यांना क्रांती अग्रणी जी.डी. बापू लाड यांनी आंबेडकर अशी उपमा दिली होती. माणिक यांनी सेवेतून मुक्त न होता बापूंच्या इच्छा अपेक्षा शिक्षण चळवळीतून पूर्ण कराव्यात, असंही अध्यक्षीय मार्गदर्शनात अरुण अण्णा लाड यांनी मत व्यक्त केलं. या कार्यक्रमासाठी गांधी एज्युकेशन सोसायटी संस्थेतील महाविद्यालयातील आणि सर्व शाखांमधील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्रात हैदराबाद गॅझेट, बॉम्बे गॅझेट, सातारा गॅझेटची अंमलबजावणी करण्यासह आंदोलनात मराठा समाजातील तरुणांवरील गुन्हे मागे घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या शासनाने मान्य करून त्यांचे उपोषण सोडवण्यात यावे, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांची भेट घेऊन मागण्यांचं निवेदन दिले. निवेदनात म्हटलं आहे की महाराष्ट्रात हैदराबाद गॅझेट, बॉम्बे गॅझेट, सातारा गॅझेटची अंमलबजावणी करावी. आंदोलनावेळी मराठा समाजातील तरुणांवर घातलेले गुन्हे सरसकट त्वरित मागे घ्यावेत. मनोजदादा जरांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी. शिंदे समितीला मुदतवाढ देण्यात यावी आणि कुणबी नोंदी शोधण्याचे काम युद्धपातळीवर व्हावे. ज्या कुणबी नोंदी मिळाल्या आहेत त्यांचं प्रमाणपत्र वाटप करण्यात यावे. तसेच जात पडताळणीच्या नावाखाली अडवणूक न करता त्वरित कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे. सरकारकडून जरांगे पाटील यांच्या विरोधात जे षडयंत्र चालू केले आणि वारंवार मराठा समाजातील लोक विरोधात उभा करून मराठा समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न चालू आहे. बेताल वक्तव्य करणाऱ्यांचा राजीनामा लिहून घ्यावा किंवा त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनात वावरताना दररोज नवनवीन अनुभव येत असतात. सध्या गुन्हेगारीचा आढावा घेतला तर गुन्हेगार आणि पीडितामध्ये अल्पवयीन वयोगटाचं प्रमाण वाढत आहे. बदलत्या काळात प्रत्येक मुलीला स्वतःचं संरक्षण करता येणं काळाची गरज आहे. त्यासाठी मुलींनी स्वसंरक्षणाची कला आत्मसात करण्यासाठी जाणीवपूर्वक पावले टाकावीत. यासाठी मुलींना पालक आणि शिक्षकांनी प्रोत्साहन द्यावं, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक ऋतू खोखर यांनी केले. सांगली मिरज स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र संघटनेच्या वतीने किशोरवयीन मुलींना आरोग्यविषयक आणि स्वसंरक्षणाचं मार्गदर्शन देण्यासाठी उंच माझा झोका या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. याला शहरातील विविध शाळांतील विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. डॉक्टर शोभा काळे म्हणाल्या, मुली आणि महिलांच्या आरोग्यासाठी वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच स्वच्छतागृहातील स्वच्छता देखील तितकीच महत्त्वाची आहे. प्रशालेतील स्वच्छतागृहे स्वच्छ असावीत, यासाठी संस्था चालकांनी दक्ष असणं गरजेचं आहे. योग साधना देखील महत्त्वाचे, त्यामुळे स्नायू बळकट होतात तसेच मन प्रसन्न राहतं. या व्यतिरिक्त ध्यानधारणेस ही जीवनात मोलाचं स्थान आहे. कार्यक्रमात दिदी फाउंडेशनचे अमोल ढोबळे यांनी मुलींना स्वसंरक्षणाच्या काही युक्त्या प्रात्यक्षिकासह करून दाखवल्या.
घरेलू कामगार महिलांसाठी महामंडळ आहे, मात्र कोरोनापासून महिलांची नोंदणी झाली नाही. काही महिलांच्या नोंदणीचं नूतनीकरण झाले नाही, त्यामुळे महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे तातडीने महिलांची नोंदणी सुरू करावी. या मागणीसाठी भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी कामगार कार्यालयावर धडक मारून सहाय्यक कामगार आयुक्तांची भेट घेतली आहे. यावेळी स्वाती शिंदे म्हणाल्या, राज्य शासनाचे घरेलू कामगार महिलांसाठी महामंडळ असून यात कामगार महिलांची नोंदणी होते. मात्र कोरोनाच्या काळामध्ये याची नोंदणी ही तात्पुरती थांबली होती. त्यावेळी अनेक संघटनांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि राजकीय पक्षांनी ही नोंदणी पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न केला होता. मात्र तरी देखील नूतनीकरण आणि नोंदणी झाली नाही. त्यामुळे या योजनेपासून अनेक महिला कामगार वंचित राहिल्या. शासन हे सध्या गृहउपयोगी भांड्यांचा सेट देतच आहे. तसेच 2 मुलांच्या प्रसूतीसाठीही मदत दिली जाते. शिवाय 55 ते 60 वर्षाच्या महिलांना 10,000 रुपये सन्मान निधी म्हणून मिळतो. या सर्व योजनांचा लाभ मिळणं आवश्यक आहे, पण अनेक महिलांची नोंदणी नाही, काहींचे नूतनीकरण झालं नाही. त्यामुळे या महिला शासनाच्या लाभापासून आत्तापर्यंत वंचित राहिल्या. या सर्व महिलांना याबाबतची माहिती त्वरित मिळावी. ज्या घरेलू कामगारांनी या ठिकाणी नोंदणी केली आहे त्यांची त्वरित नोंदणी आणि नूतनीकरण करून घेण्यासाठी कार्यालयाकडून ताबडतोब कळवण्यात यावे, अशी मागणी यावेळी ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांनी केली आहे.